हां, मी हरिभाऊ पुंजाजी वाहुळे, राहणार भागडे सावरगाव, तालुका जिल्हा जालना. 10 लाखाचा फंड दलित वस्तीचा मंजूर झालेला होता. त्यानं दलित वस्तीत काम करता सुवर्ण वस्तीत काम केलं. आम्ही वेळोवेळा निवेदनं दिले तरी त्यानं निवेदनं दिले तरी पण त्यानं कारवाई केलीच नाही. पहिल्यांदा कारवाई केली नाही. नंतर आम्ही मुंबईला गेलो. आपल्या मंत्री महोदयाचं पत्र आणलं, आयुक्ताला दिलं. तिथून पुढं त्यानं काहीतरी चौकशी केली आणि त्याच्यात बनसोडे साहेब आले आणि त्यानं चौकशी केली. त्याच्यात ग्रामपंचायत दोषी आढळून आलेली आहे आणि अजून इथं अहवाल पुटाप करीच नात. त्याच्याकरता मी ॲडिशनल सीओ बनसोडे साहेबांनी चौकशी केली. अहवालामध्ये दोषी सापडले बँकेचे कर्मचारी अधिकारी. हो, अहवालवर सादर केला जात नाही. अजून अहवालवर सादर केल्या जात नाही. पुढं आडलं कुठं काम आपलं? आडलं जालन्याच्या शिवसाहेबाकडेच आडलेलं काम आहे. त्याचा जरसा बी दबाव नाही त्या कर्मचाऱ्यावर, काहीच नाही. म्हणून मला आत्मदहनाची वेळ आलेली आहे आणि मी आत्मदहन करणारच आहे. आता आपण विभागीय आयुक्तांकडे आलेले आहात आपले तक्रार घेऊन. विभागीय आयुक्त नेमके या विषयावर आपल्याला काय म्हणाले? ते म्हणित करतो म्हणित कारवाई. तुमचं समाधान झालेलं नाही, तुम्ही जरी आत्मदहन करणारच का? जर अहवाल इथं पुटप जर झाला आणि त्यानं आम्हाला जर योग्य न्याय जर द्याला तर आत्मदहन आम्ही थांबवणार, नाही तर आत्मदहनच करणार. विभागीय आयुक्तांना सांगितलं की तुम्हाला काही तारीख वगैरे दिली का एवढे दिवस थांबा वगैरे असं? तसं काहीच बोललेले नाही. ते 2 महिन्यापासून अहवाल तयार. आज निवेदन दिलं, किती दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे आपण त्यांना? 7 तारखेला हे 7 दिवसाच्या आत आत्मदहन करणार आम्ही. 7 ऑगस्टपर्यंत. हो. नमस्कार, मी विजय महादेव बोरुडे, राहणार सावरगाव भागडे, तालुका जिल्हा जालना. आमच्या गावामध्ये जे काही अनुसूचित जाती जमाती आणि दलित वस्ती सुधार योजनेचा जो काही योजनेअंतर्गत काम प्रस्तावित होतं ते दलित वस्तीमध्ये ते काम न करता इतरत्र काम करण्यात आल्यामुळं या बाबांनी हरिभाऊ वावळे यांनी तक्रार दिलेली होती यांच्याकडे, BDOंकडे. BDOच्या स्तरावरून त्या प्रकरणाची सुरुवातीला चौकशी करण्यात आली होती. परंतु त्या चौकशी दरम्यान काही अधिकाऱ्यांनी, त्याच्यामध्ये सूर्यवंशी विस्तार अधिकारी होते आणि उपअभियंता राजहंस मॅडम होत्या, यांनी संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता. कुठंतरी अन्याय त्या माध्यमातून एक प्रकारे झालेला होता आणि चुकीचा अहवाल, प्रशासनाचा दिशाभूल करणारा अहवाल त्याच्यामध्ये सादर केलेला होता. म्हणून आजोबांनी माननीय सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्याकडे तक्रार या संदर्भातली केली आणि याची पुनर्चौकशी करून, फेरचौकशी करून याची सत्य बाहेर आलं पाहिजे यासाठी आजोबांनी मागणी केलेली होती. त्याच्यामध्ये माननीय मंत्री महोदयांनी विभागीय आयुक्त यांना आदेश दिले आणि विभागीय स्तरावरून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि कार्यवाही करण्याची सूचना केलेल्या होत्या. त्या अनुषंगाने माननीय विभागीय आयुक्त त्या तत्कालीन माननीय पापळकर साहेब यांनी विभागीय स्तरावरची जी काही चौकशी होती ॲडिशनल सीओच्या अध्यक्षतेखाली ती चौकशी समिती गठीत केली होती आणि त्या चौकशी समितीने जी काही चौकशी केली त्यामध्ये ग्रामपंचायत सावरगाव भागडे येथील ग्रामसेवक आणि सरपंच हे पूर्णतः दोषी आढळून आलेले आहेत. तसे त्या प्रकारचे त्यांनी अहवालही त्यांच्याकडून चौकशी अहवाल देण्यात आलेला आहे. परंतु सदरील चौकशी अहवाल हा डिसेंबर 2025मध्ये येऊन देखील आज जवळजवळ 28 जुलै 2026 म्हणजे जवळजवळ 6 ते 7 महिन्याचा कालावधी उलटूनही दोषींवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. म्हणून आजोबांनी परत माननीय मंत्री महोदयांकडे या संदर्भामध्ये मागणी केली होती की कारवाई याच्यामध्ये विभागीय स्तरावरून होत नाही आहे, दोषी आढळून आलेले असताना देखील. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये पापळकर साहेबांनी याच्यामध्ये विभागीय आयुक्तांनी याच्यामध्ये दोषींवर 39(1) सरपंचाची जे ग्रामपंचायत अधिनियमनुसार आहे त्यानुसार कारवाई करावी, जे काही दोषी ग्रामसेवक आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करावी म्हणून त्यांना पत्रव्यवहार करण्यात आलेले होते. परंतु मार्च नंतर आज जवळजवळ 3 ते 4 महिने उलटूनही आत्तापर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई दोषींवर कारवाई करण्यासाठी कुठल्याही प्रकारची प्रस्ताव
विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येत नाही आहे. ह्यांच्या माध्यमातूनच तर आरोपी जे काही दोषी आहेत दोषींना संरक्षण अप्रत्यक्षरित्या मिळण्याचा प्रयत्न होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हे दोषी आढळून आलेले असताना त्यांच्याकडे सुनावणी ही 12 जूनला सुनावणी झालेली आहे. सर्व गोष्टी जर तयार आहेत तर यांच्याविरुद्ध कारवाई का प्रस्तावित होत नाही, कुठल्या दबावापोटी ही कारवाई माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून टाळण्यात येते. आजोबांनी त्यांना वारंवार निवेदनं दिली, वारंवार त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली, त्यांना विनंती केली की साहेब याच्यामध्ये कारवाई करावी म्हणून. त्यांच्या दरवाजासमोर त्यांनी थोड्या वेळासाठी त्यांनी हे केलं, बसले होते. तरी देखील अधिकाऱ्यांचा कुठंतरी मुजुरीपणा याच्यामध्ये दिसून येतोय. अधिकारी त्यांना टाळून आणि नागरिकांना न भेटता या ठिकाणी निघून गेले होते आणि कुठंतरी अवहेलना अवमान त्यांच्या या माध्यमातून त्या नागरिकांचा करण्यात येतोय. नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात येतंय. म्हणून आजोबांना टोकाची भूमिका या प्रशासनाच्या दुर्दैवी कामकाजामुळं आणि कुठंतरी न्याय मिळत नसल्यामुळं कुठंतरी टोकाची भूमिका त्यांना या 70-80 वर्षाच्या आजोबांना घेण्याची वेळ या ठिकाणी येत आहे. कारण की आपण जर बघितलं तर 75 वर्ष भारत स्वातंत्र्य होऊन झालेले, स्वातंत्र्याच्या अगोदरचा आजोबांचा जन्म आहे. परंतु स्वातंत्र्य भारतामध्ये त्यांना न्यायासाठी त्यांच्या हक्कासाठी कुठेतरी झगडावं लागतं, ही दुर्दैवाची बाब आहे. माननीय विभागीय आयुक्तांना त्यांनी आज रोजी निवेदन दिले. निवेदनामध्ये साहेबांना विनंती केली की साहेब याच्यामध्ये जर अहवाल जर आला, जी काही लवकरात लवकर जर कारवाई प्रस्तावित झाली तर आम्हाला ही गोष्ट करण्याची वेळ येऊ नये, याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करावा म्हणून त्यांनी एक पूर्वसूचना विभागीय आयुक्तांना निवेदनाच्या माध्यमातून केलेली आहे. आणि दिनांक 7 ऑगस्ट रोजी म्हणजे आत्तापासून 10 दिवसानंतर जर याच्यामध्ये जर अहवाल किंवा प्रस्ताव किंवा याबाबतची कुठलीही कारवाई यांच्याकडून करण्यात आली नाही तर नाविलाज असतो याच्यामध्ये आजोबांना आत्मदहन करण्याची वेळ येऊ शकते. त्यांची मानसिक खच्चीकरण झालेलं आहे आणि ही जर गोष्टीत जर काही अनुचित प्रकार घडला असता याच्यामध्ये जबाबदार आणि दोषी केवळ संबंधित प्रस्ताव पाठविण्यास विलंब करणारे अधिकारी कर्मचारी यांच्यावर याची पूर्ण जबाबदारी असेल. आणि अशा प्रकारचे निवेदन संबंधित विभागीय आयुक्तांना दिल्यानंतर देखील त्यांच्याकडून कुठलीही याच्यामध्ये उचित कारवाई तात्काळ हस्तक्षेप नाही करण्यात आला तर ते देखील याच्यामध्ये यांच्या जीवितास काही हानी झाली तर ते देखील यासाठी तेवढेच दोषी असतील. माननीय आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे, राज्य मंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे सर्व गोष्टी दोषी आढळून आलेल्या असताना देखील याच्यात तात्काळ कारवाई व्हावी एवढीच आमची सर्व ग्रामस्थांची आणि तक्रारदार आजोबांची देखील त्यांची एवढीच विनंती आहे.